सो गाईज वेलकम टू डे 7. आपल्याला माहिती नव्हतं सकाळ अशी होणार आहे. सँडी भाऊंचा जो आहे पाण्याचा मटका होता मोठा, तो गेला, कोणतरी घेऊन गेला. याला माहितीच नाही. यांनी सकाळी मला कॉल केला. माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. सो गाईज हे बघा, आज आपल्या फ्रेम मध्ये कोण आहे, म्हणजे विषय आहे आज बातचीतचा. आज आम्ही चाललोय पुण्याला. कशासाठी चाललोय ते जरा फुरसतीत सांगेल. डे 7 आता चालेल. सकाळी तुम्ही सँडीचं कांड बघितलं, त्याचा घडा वगैरे, तो स्टीलचा घडा होता. मला वाटलं मटक्याचा आहे, तो गेला उडून. बिचारा रे, बिचारा म्हणजे जर सँडी तू हा व्हिडिओ बघत असशील तर भाई तू कर्माने मेलास. बाकी काय बोलू आता. तू असं नको करत जाऊ. म्हणजे एका बिर्याणी पायी तू सगळं सोडून जिलेबी आणि बिर्याणी, हा जिलेबी आणि बिर्याणीसाठी यांनी अख्खा स्टीलचा घडा घालवला आहे. आणि जर सँडीच्या घरातला व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी हा लपवलाय तुमच्यापासून. हे त्यांनी सांगायला नाही सांगितलंय. त्या व्हिडिओच्या जो दुसरा आला तुम्हाला दिसेल तिकडे गडा, तो दुसरा सापडलेला गडा, तो कचऱ्यात सापडलेला आहे कचऱ्यात सापडलेला आणि तो त्यांनी नीट करून आणलाय. तर जर सँडीचे आई वडील काका की तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मी एक सांगतो, हे त्यांनी लपवलंय तुमच्यापासून की घडा चोरीला गेलाय. तो चोरीला नाही, आय मीन चोरीला गेलाय, पण यांनी लपवलंय साऱ्यांनी तुमच्यापासून. गाईज आता मी जास्त काय बडबड करत नाही, कारण की थकलोय पूर्ण. अवस्था एकदम कधी पण झोपेल अशातला विषय. आता हा ब्लॉग ह्याच नोटवर एंड करतो. गुड नाईट. गुड नाईट.